नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनल सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कम्युनिटी नर्सिंग हेल्थमध्ये डेफिनेशन बघणार आहोत, जे 2019च्या पेपरला विचारले आलेले आहेत. एक मार्कासाठी आज त्याच आपण बघणार आहोत. चला सुरुवात करूया. कुठलं डेफिनेशन बघणार आहोत ते बघूया. पहिली आहे पाश्चरायझेशन, दुसरा आहे इन्व्हॉल्वमेंट हायजीन, तिसरा आहे मालन्यूट्रिशन, चौथा आहे कोल्ड चेन आणि पाचवी आहे इन्क्युबेशन पिरियड आणि सहावी आहे स्केल वर्थ अटेंडर. यामधून कुठल्याही 5 डेफिनेशन लिहा. तर तुम्हाला या 6पैकी कुठले तरी 5 लिहायचं असतं. एक मार्कासाठी, एक किंवा 2 मार्कासाठी विचारलं जाते. तर डेफिनेशन समजावून आणि पाठ करून जाल. सगळ्याच डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. पहिलं बघूया पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन म्हणजे दूध किंवा इतर पेय व खाद्यपदार्थ यांना ठराविक तापमानावर काही वेळ गरम करून लगेचच थंड करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे पदार्थामधील हानिकारक सूक्ष्मजंतू नष्ट होतात आणि ते जास्त काळ टिकतात. तर पाश्चरायझेशन म्हणजे काय? दूध किंवा इतर पेय यांना ठराविक तापमानावर काही वेळ गरम करून लगेचच थंड करण्याची प्रक्रिया. गरम यासाठी केले जातात जे ते दुधामध्ये जे सूक्ष्मजंतू असतात ते नष्ट होतात ठराविक तापमानावरच. आणि लगेच थंड करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेवर पदार्थाला हानिकारक सूक्ष्मजंतू नष्ट होतात आणि जास्त काळ टिकतात. ठीक आहे. सूक्ष्मजंतू नष्ट होतात आणि ते जास्त काळ, म्हणजे जंतू जास्त काळ टिकत नाही, तर जे पदार्थ जास्त काळ टिकतात. दुसरं आहे इन्व्हॉर्मेंटल हायजीन, पर्यावरणीय स्वच्छता. पर्यावरणीय स्वच्छता म्हणजे मानवी आरोग्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व क्रियांचा समूह आहे. यात भौतिक, रासायनिक, जैविक घटकांचा समावेश होतो, जे मानवी आरोग्याला परिणाम करू शकते. तर पर्यावरणीय स्वच्छता म्हणजे मानवी आरोग्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व क्रियांचा किंवा समूह आहे. ठीक आहे. भौतिक आणि रासायनिक, जैविक घटकांचा समावेश होतो, जे मानवी आरोग्यावर परिणाम करू शकतात. तिसरं बघूया अपूर्ण पोषण. अपूर्ण पोषण म्हणजे अशी स्थिती जेव्हा व्यक्तीच्या शरीरास योग्य वाढ, विकास आणि एकूण आरोग्यासाठी पुरेसे पोषक तत्व मिळत नाही किंवा त्याचा योग्य वापर होत नाही. अपूर्ण पोषण म्हणजे आपल्या शरीरासाठी पुरेसे पोषक तत्व न मिळणे. चौथा आहे कोल्ड चेन, शीत साखळी. ही तर खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येकांना एक किंवा 2 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी विचारले जातात. तर हे करून जा. शीत साखळी ही एक व्यवस्था आहे जी लसीची उत्पादनापासून ते प्रत्यक्ष लसीकरण स्थळापर्यंत कमी तापमानावर साठवून आणि वाहतूक सुनिश्चित करते. तर शीतसाखळी ही अशी एक व्यवस्था आहे लसीच्या उत्पादकापासून ते प्रत्येक लसीकरण स्थळापर्यंत, म्हणजे ते 2 सेल्सिअस डिग्री ते 8 सेल्सिअस डिग्रीमध्ये साठवून ठेवले जाते. त्याला गरम तापमान नाही लागत, त्या थंड तापमान लागते. थंड बॉक्स तुम्ही बघितलं असेल, जेव्हा लसीकरण होते तेव्हा एक ब्लू कलरचा बॉक्स असते, त्यात आईस बॉक्स ठेवलेले असतात. तेच झाली शीतसाखळी. इन्क्युबेशन पिरियड, उष्मायन काळ म्हणजेच अधिशयन काळ. उष्मायन काळ म्हणजे जेव्हा एखादी संसर्गजन्य रोग शरीरात प्रवेश करतो आणि लक्षणे दिसायला लागतात, यांचा मधला वेळ असतो. हा प्रत्येक रोगासाठी वेगळा असतो. उष्मायन काळ म्हणजे एखादी संसर्गजन्य रोग शरीरात प्रवेश करतो. एखादी रोग आपल्या शरीरात गेला आणि त्याचे लक्षणे 2 ते 4 दिवस दिसत नाही, म्हणजे तोच मधला काळ, त्यालाच अधिशयन काळ किंवा इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. प्रत्येक रोगासाठी इन्क्युबेशन पिरियड हा वेगवेगळा असतो. 6 स्किल बर्थ अटेंडंट, कुशल जन्म परिचारिका किंवा दाई.
एक आरोग्य व्यावसायिक ज्याला सामान्य गर्भधारणा, प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या तात्काळ कालावधीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षण केले जाते, त्याला प्रशिक्षण जन्म सहायिका स्किल बर्थ अटेंडंट SBA म्हणतात. यामध्ये दाई, परिचारिका किंवा डॉक्टर यांचा समावेश असू शकतो, ज्यांनी प्रसूती दरम्यान आवश्यक कौशल्य आणि ज्ञान प्राप्त केले आहे. ते खालील कामे करू शकतात. एक आरोग्य व्यावसायिका ज्याला सामान्य गर्भधारणा म्हणजे गरोदरपणाचे ज्ञान असेल, प्रसूती आणि प्रसूतीनंतर तात्काळ काळाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षण केले जाते. एखादी प्रसूती असल्यास तिथे हेल्प करण्यासाठी किंवा तात्काळ व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षण केले जाते. प्रशिक्षित जन्मसहायिका स्किल बर्थ त्याला SBA किंवा स्किल बर्थ अटेंडंट म्हणतात. यामध्ये दाई आणि परिचारिका आणि डॉक्टरचा समावेश होतो. तर हे सगळ्या इम्पॉर्टन्स व्याख्या आहे, तर करून जाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.